कुठलीही मशीन कुठलंही हे म्हणजे मॅन्युप्युलेट होऊ शकतं का, तर पूर्णपणे ते मॅन्युप्युलेट होऊ शकतं, पण त्या मॅन्युप्युलेशनला सुद्धा एक लिमिटेशन्स आहेत त्या ह्याच्यावर. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि आम्हाला जे असताना बाहेर ठेवलं, हे जर झालं नसतं तर केंद्रामध्ये आज तुम्हाला बीजेपीची सत्ता दिसली नसती. मी आजही विधान करतोय की बिहारमध्ये यांनी असताना दलित लीडरशिप जी आहे त्याला किनारी करून टाकलेलं आहे आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीची बस हुकते की काय अशी असणारी परिस्थिती. मग महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे का? महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की इलेक्शन लागल्या तर बदल होण्याची करू शकतो, अजूनपर्यंत केलेलं नाही पण तेही करेल. बाळासाहेब, गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामधला माझ्या एवढा ज्याला म्हणता येईल बिना रागारलेला आणि केंद्रीय राजकीय सत्तेमध्ये असलेला व्यक्ती मोदीने माझ्या विरोधात 3दा 9 एजन्सीज लावल्या की काहीतरी मिळावं, पण माझा असताना मी म्हणेन की लोकांनीच मला पोचल्यामुळे त्यांच्या हाताला काहीच लागलं आणि मला काही लागलंच नाही, त्याच्या लोकच देत असल्यामुळे. बाळासाहेब, संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कसं काय दृष्टीने बघता आणि त्यांचं 100 वर्षातलं जे काही कार्य आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी इथे असणारा मनुवाद आणि त्याच्याच बरोबर सनातनवाद हा पूर्णपणे पसरवला, वाढवला आणि त्यांची निष्ठा संघाची ही देशावरती अजिबात नाही. संघाची निष्ठा ही सनातन आणि मनुवाद याच्यावरतीच आहे आणि म्हणून आपण असणारा धोक्यात येतोय अशी असणारी परिस्थिती. आज जे देशाला एकही मित्र नाहीत आपण ज्याला म्हणतोय त्याला सनातन आणि सनातन विचारसरणी आणि मनुवादी विचारसरणी याला जबाबदार आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टमध्ये तुम्ही कुठली कामं कॉन्ट्रॅक्टवरती देऊ शकता, कुठली कामं तुम्ही देऊ शकत नाही याचं एक क्लिअर डिफाईन करण्यात आलेलं आहे. महानगरपालिका त्या पद्धतीने वागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या महानगरपालिकेमध्ये वंचितचे काही प्रतिनिधी हे निवडून आणून तिथला बदल घडवण्याचा आमचा प्रयास आहे. भाजपने सर्वेकडे मुख्य महानगरपालिकांवर भाजपचाच महापौर बसल्याचा दावा केलेला आहे. असे आता माणूस किती लंगडा झाला तरी तो म्हणत नाही मी लंगडा झाला. बीजेपी आता पूर्णपणे लंगडी झालेली आहे हे आपण लक्षात. आरोप प्रत्यारोपांमुळे आताचं राजकीय स्तर खालावत चाललंय असं यासमान मुद्द्याचं राजकारण नाही चाललेलं आहे, पण येणारे जाणारे जे आहेत सगळे हे हा चोर या पक्षातून त्या चोराच्या पक्षामध्ये चाललाय, त्या चोराच्या पक्षातून या पक्षाच्या चोरामध्ये चाललेलं एवढंच. आणि त्याला असणारं एंटरटेनमेंट म्हणून लोक आता ट्रीट. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.